नदी पार करना चाहते थे, वो केवल भी बैकवर्ड क्लास का था, दूसरा कोई और नहीं था। लेकिन नफरत फैलानी है, क्योंकि हिंसा के बगैर इनकी सरकारें चल नहीं सकती। मैं इस सद्भावना यात्रा के तहत इतना ही कहना चाहूंगा कि नफरत के सौदागरों को अब मत पनपने दीजिए। नफरत के सौदागरों को अब मत पनपने दीजिए। सौहार्द की बात करने वालों को जागने दीजिए। सौहार्द की बात करने वालों को जागने दीजिए। राष्ट्र के दुश्मन होते हैं नफरत के बीज बोने वाले, सद्भावना की बात करने वालों को महत्व दीजिए। दोस्तों, सद्भावना यात्रा क्यों निकाली जाती है? आज देश में देख रहे आप, देश में जगह जगह नफरत के बीज बोने के साथ साथ हिंसाचार बढ़ा। दूर क्यों जाना, हमारे नागपुर शहर में खुलेआम गोलियां चलती है। कल रात गुना के अंदर कोयटा गैंग ने कुछ लड़कों पर हमला किया, उनको मार डाला। क्या हुआ मस्साजोग में, क्या हुआ परभनी में? क्यों संविधान की प्रतिकृति को जलाया गया? आज जब सद्भावना यात्रा निकलती है तो ये पूछते हैं कि इसकी कोई जरूरत नहीं। अरे जरूरत तो है। जो काम ब्रिटिशों ने किया था, अंग्रेजों ने किया था, वही काम आप कर रहे हो, डिवाइड एंड रूल का। आप नहीं चाहते कि देश एक रहे, मजबूत रहे, इस देश के अंदर मैत्री बनी रहे, प्यार बना रहे, मोहब्बत बना रहे, ये नहीं चाहते आप। जो लोग ये सवाल उठा रहे, मैं उनको पूछना चाहता हूं कि जिस दिन आपके शहर के अंदर कब्र की प्रतिकृति के साथ जहां हमारे पवित्र पाक कुरान की आयतें लिखी हुई है, उस हरी चादर को क्यों जलाया गया? तब आप कहा थे जनाब, तब आप रोकने तो नहीं आए। वो चादर किसने दी उनको? कहां से वो चादर आई? कभी अभी तक पुलिसों ने बताया नहीं है, ना उसकी जानकारी। और आप कह रहे हो कि सद्भावना यात्रा गलत है। मुझे बताइए आप कि जब उच्चतम न्यायालय, जो सुप्रीम कोर्ट है हमारे भारत का, वो कहता है कि किसी के भी घर पर बुलडोजर नहीं चलना चाहिए। सरकार नागपुर आती है, पुलिस डिपार्टमेंट की मीटिंग लेती है, शांतता समिति की मीटिंग नहीं बुलाती, शांति करना नहीं चाहती, और पुलिसों को आदेश देती है कि बुलडोजर चलाइए और उनके घर गिरवा दीजिए जिन्होंने हिंसाचार किया। पहली बात तो यह है कि हिंसाचार किसने किया, किसने हिंसा को बढ़ावा दिया? अरे आग लगाने वाले को तो छोड़ ही दिया आपने, और जो फायर ब्रिगेड लेकर आग बुझाने आए थे उनको हिंसाचारी कह रहे हैं आप, उनके घर पे बुलडोजर चला रहे। कल जैसा कि विजय बाबू ने कहा, यहाँ पर नागपुर के महानगर पालिका आयुक्त ने हाई कोर्ट के अंदर माफी मांगी इस बात के लिए। अरे शर्म आनी चाहिए तुमको, केवल माफी मांगने से नहीं होगा। जिनके घर गिराए गए उनके घर बनाकर देने का वादा तो कर दीजिए यार। इसके बारे में तो बात नहीं होती। नुकसान भरपाई कौन देगा? मैं खुद जाकर आया, यही छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के बगल में पूरा डेवलपमेंट प्लान, उसके मकान का मंजूर था, उसके बावजूद भी आपने उसको गिरा दिया। ऐसे लोगों को ये तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट है जहां तक मैं समझता हूं। और मैं तो शुक्रिया अदा करना चाहूंगा जनाब, आज यहाँ पर सही में अगर किसी का सत्कार करना चाहिए यहाँ पे, तो एडवोकेट राशिद कुरैशी और उनके तमाम साथियों का करना चाहिए। अरे 100 से ऊपर मुसलमान समाज के नौजवानों को इन्होंने गुनहगार बनाया है। लेकिन जिन्होंने वो वाकया किया, वो जो वारदात रची,
उनको गुनाहगार नहीं करा बनाया गया, उनके घर पर बुलडोजर नहीं चलाएंगे। 11 बच्चों को अभी उन्होंने छुड़वाया था, अभी फिर 18 बच्चे आज छूटने वाले हैं और बहुत सारे बच्चे अभी भी बाकी हैं। मैं तो शुक्रिया अदा करना चाहता हूँ आप मेरी ओर से, मेरे कॉन्स्टिट्यूंसी के ओर से भी नहीं, कांग्रेस पार्टी के ओर से आपको शुक्रिया अदा करना चाहता हूँ। अध्यक्ष जी, ऐसे नौजवानों का तो हमने सत्कार करना चाहिए। यही सद्भावना है, यही सौहार्दता है, यही एकात्मता है, यह मेरा मानना है। आज क्या हो रहा देश के अंदर, जो लोग देश के लोकतंत्र के ऊपर आवाज उठाते, जो लोग, जो नेता संविधान की बात करता है, वो नेता के बारे में क्या हो रहा है इस देश में, दबाने की कोशिश। क्यों डर गए लोग? गुजरात में नेता पहुंचा तो डर गए, बिहार में नेता पहुंचा तो डर गए। हमारा नेता हरदम कहता है डरो मत, और हमने डरना भी नहीं चाहिए, और इसलिए यह यात्रा हमने निकाली है। पुलिस ने कोई हमको सपोर्ट नहीं किया, वो तो भारतीय जनता पार्टी की पार्टी बनकर, कार्यकर्ता बनकर काम करता। अगर वो सही मायने में पुलिस का काम करती तो जिन्होंने इस रतनापुर के अंदर हिंसा भड़काई है उनको सबसे पहले अंदर करती थी। कौन सी कलमे लगाई है उनके ऊपर, आप देख लीजिए ना। और हमारे नौजवान बच्चों पर कौन सी कलमे लगाई है? इसी को क्या लोकतंत्र कहते हैं क्या? इसको ही क्या इक्वालिटी कहते हैं क्या? लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी क्या होती है? उसकी बात करना चाहिए। लेकिन आप राहुल गांधी जी को डरा नहीं सकते हो, ना वो डरने वाले। किसी ने कहा राहुल गांधी जी का नाम कोई समंदर के किनारे में लिखा हुआ नाम नहीं। राहुल गांधी जी का नाम कोई समंदर के किनारे में लिखा हुआ नाम नहीं है, जो कोई लहर आके इसे मिटा देगी। यह नाम हमारे दिलों में छपा है, जिसे कोई मिटाने का काम नहीं, मिटाने का काम। दोस्तों, मैं तो शुक्रिया अदा करना चाहूंगा, धन्यवाद देना चाहूंगा हमारे प्रांताध्यक्ष को कि उन्होंने राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के कर कमलों पर चलकर यहाँ पर आज सद्भावना यात्रा का आयोजन। जरूरत है दोस्ती की, जरूरत है मोहब्बत की। आज के इस कठिन दौर में अगर इन जरूरतों को हम सामने रखकर काम नहीं करेंगे तो देश का भला कैसे कर पाए? आज यह सब जो हो रहा है, इसको अगर सही मायने में अगर हमको रोकना है तो मैं तो इतना ही कहूंगा कि सिकंदर हालात के आगे नहीं झुकता। सिकंदर हालात के आगे नहीं झुकता। तारा टूट भी जाए जमीन पर नहीं गिरता। गिरते हजारों दरिया समुद्र में, कभी कोई समुद्र का दरिया में नहीं गिरता। ऐसा समुद्र आज यहाँ बैठा है। वो सब समुद्र के नौजवानों को मेरा एक कई अपील है कि ऐसे सौहार्दपूर्ण सद्भावना यात्रा में शामिल होकर आप हमारे प्रांताध्यक्ष और कांग्रेस पार्टी का हाथ मजबूत कीजिए और हालात के साथ लड़ने के लिए तैयार रहिए। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद। सब नदी पार करना चाहते थे, वो केवल भी बैकवर्ड क्लास का था, दूसरा कोई और नहीं था। लेकिन नफरत फैलानी है क्योंकि हिंसा के बगैर इनकी सरकारें चल नहीं सकती। मैं इस सद्भावना यात्रा के तहत इतना ही कहना चाहूंगा कि नफरत के सौदागरों को अब मत पनपने दीजिए। नफरत के सौदागरों को अब मत पनपने दीजिए। सौहार्द की बात करने वालों को चाटने दीजिए। सौहार्द की बात करने वालों को चाटने दीजिए। राष्ट्र के दुश्मन होते हैं नफरत के बीज बोने वाले, सद्भावना की बात करने वालों को महत्व तो दीजिए। दोस्तों, सद्भावना यात्रा क्यों निकाली जाती है? आज देश में देख रहे आप, देश में जगह जगह नफरत के बीज बोने के साथ साथ हिंसाचार बढ़ा। दूर क्यों जाना, हमारे नागपुर शहर में खुलेआम गोलियां चलती है।
कल रात गुना के अंदर कोयटा गैंग ने कुछ लड़कों पर हमला किया, उनको मार डाला। क्या हुआ मस्साजोग में, क्या हुआ परवरी में, क्यों संविधान की प्रतिकृति को जलाया गया। आज जब सद्भावना यात्रा निकलती है तो ये पूछते हैं कि इसकी कोई जरूरत नहीं है। अरे जरूरत तो है। जो काम ब्रिटिशों ने किया था, अंग्रेजों ने किया था, वही काम आप कर रहे हो, डिवाइड एंड रूल का। आप नहीं चाहते कि देश एक रहे, मजबूत रहे, इस देश के अंदर मैत्री बनी रहे, प्यार बना रहे, मोहब्बत बना रहे, ये नहीं चाहते आप। जो लोग ये सवाल उठा रहे, मैं उनको पूछना चाहता हूं कि जिस दिन आपके शहर के अंदर कब्र की प्रतिकृति के साथ जहां हमारे पवित्र पाक कुरान की आयतें लिखी हुई है, उस हरी चादर को क्यों जलाया गया, तब आप कहा थे जनाब, तब आप रोकने तो नहीं आए। वो चादर किसने दी उनको, कहां से वो चादर आई, कभी अभी तक पुलिसों ने बताया नहीं है, ना उसकी जानकारी। और आप कह रहे हो कि सद्भावना यात्रा गलत है। मुझे बताइए आप कि जब उच्चतम न्यायालय, जो सुप्रीम कोर्ट है हमारे भारत का, वो कहता है कि किसी के भी घर पर बुलडोजर नहीं चलना चाहिए। सरकार नागपुर आती है, पुलिस डिपार्टमेंट की मीटिंग लेती है, शांतता समिति की मीटिंग नहीं बुलाती, शांति करना नहीं चाहती, और पुलिसों को आदेश देती है कि बुलडोजर चलाइए और उनके घर गिरवा दीजिए जिन्होंने हिंसाचार किया। पहली बात तो यह है कि हिंसाचार किसने किया, किसने हिंसा को बढ़ावा दिया। अरे आग लगाने वाले को तो छोड़ ही दिया आपने, और जो फायर ब्रिगेड लेकर आग बुझाने आए थे उनको हिंसाचारी कह रहे हैं आप, उनके घर पे बुलडोजर चला रहे। कल जैसा कि विजय बाबू ने कहा यहाँ पर, नागपुर के महानगर पालिका आयुक्त ने हाई कोर्ट के अंदर माफी मांगी इस बात के लिए। अरे शर्म आनी चाहिए तुमको, केवल माफी मांगने से नहीं होगा। जिनके घर गिराए गए उनके घर बनाकर देने का वादा तो कर दीजिए यार, इसके बारे में तो बात नहीं होती। नुकसान भरपाई कौन देगा। मैं खुद जाकर आया, यही छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के बगल में पूरा डेवलपमेंट प्लान उसके मकान का मंजूर था, उसके बावजूद भी आपने उसको गिरा दिया। ऐसे लोगों को ये तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट है जहां तक मैं समझता हूं। और मैं तो शुक्रिया अदा करना चाहूंगा जनाब, आज यहाँ पर सही में अगर किसी का सत्कार करना चाहिए यहाँ पे तो एडवोकेट राशिद कुरैशी और उनके तमाम साथियों का करना चाहिए। अरे 100 से ऊपर मुसलमान समाज के नौजवानों को इन्होंने गुनहगार बनाया है, लेकिन जिन्होंने वो वाकया किया, वो जो वारदात रची, उनको गुनहगार नहीं करा बनाया गया, उनके घर पर बुलडोजर नहीं चलाए गए। 11 बच्चों को अभी उन्होंने छुड़वाया था, अभी फिर 18 बच्चे आज छूटने वाले हैं और बहुत सारे बच्चे अभी तक बाकी हैं। मैं तो शुक्रिया अदा करना चाहता हूँ आप, मेरी ओर से, मेरे कॉन्स्टिट्यूंसी के ओर से भी नहीं, कांग्रेस पार्टी के ओर से आपको शुक्रिया अदा करना चाहता हूँ। अध्यक्ष जी, ऐसे नौजवानों का तो हमने सत्कार करना चाहिए। यही सद्भावना है, यही सौहार्दता है, यही एकात्मता है, यह मेरा मानना है। आज क्या हो रहा देश के अंदर, जो लोग देश के लोकतंत्र के ऊपर आवाज उठाते, जो नेता संविधान की बात करता है, वो नेता के बारे में क्या हो रहा है इस देश में, दबाने की कोशिश। क्यों डर गए लोग? गुजरात में नेता पहुंचा तो डर गए, बिहार में नेता पहुंचा तो डर गए। हमारा नेता हरदम कहता है डरो मत, और हमने डरना भी नहीं चाहिए, और इसलिए यह यात्रा हमने निकाली है।
पुलिस ने कोई हमको सपोर्ट नहीं किया। वो तो भारतीय जनता पार्टी की पार्टी बनकर, कार्यकर्ता बनकर काम कर। अगर वो सही मायने में पुलिस का काम करती तो जिन्होंने इस रतनापुर के अंदर हिंसा भड़काई है उनको सबसे पहले अंदर करती थी। कौन सी कलमे लगाई है उनके ऊपर आप देख लीजिए ना। और हमारे नौजवान बच्चों पर कौन सी कलमे लगाई है। इसी को क्या लोकतंत्र कहते हैं क्या? इसको ही क्या इक्वालिटी कहते हैं क्या? लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी क्या होती है उसकी बात करना चाहिए। लेकिन आप राहुल गांधी जी को डरा नहीं सकते हो, ना वो डरने वाले। किसी ने कहा राहुल गांधी जी का नाम कोई समंदर के किनारे में लिखा हुआ नाम नहीं। राहुल गांधी जी का नाम कोई समंदर के किनारे में लिखा हुआ नाम नहीं है जो कोई लहर आके इसे मिटा देगी। यह नाम हमारे दिलों में छपा है जिसे कोई मिटाने का नाम मिटाने का। दोस्तों, मैं तो शुक्रिया अदा करना चाहूंगा, धन्यवाद देना चाहूंगा हमारे प्रांताध्यक्ष को कि उन्होंने राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के कर कमलों पर चलकर यहाँ पर आज सद्भावना यात्रा का आयोजन। जरूरत है दोस्ती की, जरूरत है मोहब्बत की। आज के इस कठिन दौर में अगर इन जरूरतों को हम सामने रखकर काम नहीं करेंगे तो देश का भला कैसे कर पाए। आज यह सब जो हो रहा है इसको अगर सही मायने में अगर हमको रोकना है तो मैं तो इतना ही कहूंगा कि सिकंदर हालात के आगे नहीं झुकता। सिकंदर हालात के आगे नहीं झुकता। तारा टूट भी जाए जमीन पर नहीं गिरता। गिरते हजारों दरिया समुद्र में, कभी कोई समुद्र का दरिया में नहीं गिरता। ऐसा समुद्र आज यहाँ बैठा है। वो सब समुद्र के नौजवानों को मेरा एक ही अपील है कि ऐसे सौहार्दपूर्ण सद्भावना यात्रा में शामिल होकर आप हमारे प्रांताध्यक्ष और कांग्रेस पार्टी का हाथ मजबूत कीजिए और हालात के साथ लड़ने के लिए तैयार रहिए। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। जय महाराष्ट्राचे आणि नागपूरमध्ये सद्भावना यात्रेच्या समारोप प्रसंगी आणि दिव्या कार्यक्रमाला जे प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे ते सन्माननीय महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेशजी निर्मलाजी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र हर्षवर्धनजी सरकार, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे सन्माननीय नेते विजय वडेट्टीवारजी, सन्माननीय माजी मंत्री नितीन राऊतजी, माजी मंत्री सुनील केदार साहेब, सर्व मंचकावरील मान्यवर, सर्व खासदार, आमदार, काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते आणि माझ्या मित्रांनो, प्रदेश काँग्रेस कमिटीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं पावलं या महाराष्ट्रामध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो बिंदू आहे या राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये जे बीजेपी RSS कडनं सतत फूट डालण्याचा जो प्रयत्न केला जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली अलीकडची घटना, नागपूरची घटना असेल किंवा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा जो प्रयत्न त्यांच्याकडनं होत आहे त्याला हाणून पाडण्याकरता आपल्या प्रांताध्यक्ष यांनी जी भूमिका घेतलेली आहे। म्हणून नागपूरच्या घटनेनंतर सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठवून आणि फॅक्ट काय आहे ती त्यांनी अहवालाच्या निमित्तानं मागून घेतली आणि त्यानंतर राज्यपालांना आम्ही सगळे भेटलो आणि हे स्पष्ट झालं
या पाठीमागे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचं कट कारस्थान आहे हे लपून राहिलेलं नाहीये, ते उघड झालेलं आहे. पण अशा प्रकारचं कट कारस्थान प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत असेल तर आपण हा विषय हातामध्ये घेतला पाहिजे आणि लोकांमध्ये सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्याकरता काँग्रेस कार्यकर्त्यांना सज्ज केले पाहिजे. ही भूमिका घेऊन प्रथमच सद्भावना यात्रा या ठिकाणी नागपूरवरून त्यांनी काढली. नागपूरमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केला की राज्यामध्ये बसलेले सरकार जे आहे हे जातीय दंगली त्या ठिकाणी भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आपण सर्वांनी शांत राहिलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी सद्भावना त्या ठिकाणी लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे. हिंदू असेल मुस्लिम असेल पंथच मर्यादित नाही तर जाती जातीमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशा प्रकारची वाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे होत आहे. भेदभाव झाला तरच त्यांनी त्या ठिकाणी सत्तेपर्यंत पोहोचू शकतात. ही भूमिका घेऊन सर्वत्र राजकारण करायला त्यांनी सुरुवात केली. याला खऱ्या अर्थानं सद्भावना यात्रेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी ही यात्रा काढली. पण इकडंच आपला हा विषय थांबू देता येणार. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या सद्भावना यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. ही भूमिका काँग्रेसकर्त्यांनी घ्यावी अशा प्रकारचा संदेश प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी दिलेला आहे. आणि आज आपल्या सर्वांना माहित आहे की आपलं नेतृत्व सोनियाजी गांधी राहुलजी गांधी यांच्या ईडीने त्या ठिकाणी केसेस दाखल केली. हे सुद्धा भयंकर मोठं आपल्या समोरचं एक आव्हान आहे. आपण कशा प्रकारे परतून लावू. आपण प्रत्येक गावाचा कार्यकर्ता असेल तालुक्याचा जिल्ह्याचा कार्यकर्ता असेल यामध्ये निषेध नोंदवण्याकरता कशा पद्धतीने काम त्या ठिकाणी करतो ही अलीकडच्या काळामध्ये तशा प्रकारचा कार्यक्रम मध्येच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ठरवतील. त्याला त्या ठिकाणी मजबूतीनं आपण एक संदेश देण्यासाठी महाराष्ट्रामधून की आम्ही राहुलजी गांधी सोनियाजी गांधी कुटुंबासोबतच आहोत आणि काँग्रेस सोबत आम्ही प्रचंड ताकदीने उभा आहोत. हा संदेश देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे अशा प्रकारची आपल्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरं पाहिलं तर नागपूरच्या लोकांनी बोलावं अशा प्रकारची माझी इच्छा होती. परंतु आपण त्या ठिकाणी सांगितलं की नाही 2 शब्द बोला आणि मी फॅक्ट फाइंडिंग कंपनीच्या याच्यामध्ये आलेलो होतो आणि परिस्थिती त्या ठिकाणी जाणून घे. मला 100% यामध्ये पूर्णपणे बीजेपीचं आरएसएसचं आणि त्यांचं बजरंग दलाचं आणि शिवसेनेचं त्या ठिकाणी असलेल्या बजरंग दलाचं आणि विश्व हिंदू परिषदेचं एक कट कारस्थान या ठिकाणी दिसून येत आहे. हे लपून राहिलेलं नाही आहे, हे उघड झालेलं आहे. पण हे शासन कोणता प्रयत्न त्या ठिकाणी कारवाई करणार नाही. केंद्र शासन सुद्धा कोणती कारवाई करणार नाही. पण वास्तविकता जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारची आपल्याकडनंही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झाला त्या संख्येनं आपले आभार व्यक्त करतो आणि या निमित्ताचे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. जनरल सेक्रेटरी तुमच्या आमचे नेते सन्मान्य सुनीताजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष आमचे सहकारी मित्र श्री सप्काळजी, श्री विजय वडेट्टीवार, नागेंद्र ठाकरे, आज चंद्रपूर गडचिरोली भंडारा रामटेक येथे आलेले सगळे सन्मान्य खासदार, सन्मान्य मंच, मी मनापासून आभारी की माननीय प्रदेश अध्यक्षांनी एक चांगला असा उपक्रम आजच्या या बदलत्या परिस्थितीवर इथे घेतला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांनी माननीय प्रदेश अध्यक्षाचं टाळ्यावरून स्वागत करावं या ठिकाणी विनंती करतो. माझ्या अगोदरचे वक्ते बरेच काही बोलून गेले, पुढे बोलणारच आहे आणि पुढे सुद्धा काँग्रेस पक्षाला मजबूतीच्या वाटेने नेण्यासाठी आपण आपल्याला प्रयत्न कर्तव्य पार पाडणार आहे. देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस त्यांची कार्यपद्धतीवर बरीच लोक चर्चा करतो आणि पुढे आपण त्या पद्धतीने काही नाही बोलत होतो. पण मी एवढंच सांगतो, खूप त्यांचं संघटन आहे, खूप मजबूती आहे की वारंवार चर्चा करणं हे चुकीचंच आहे.
त्यांचं खूप संघटना खूप ताकद आहे अशातला भाग नाही करणे. आम्ही या राज्यामध्ये किंवा राज्यामध्ये म्हणण्यापेक्षा नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही 2019 पासून 2024 पर्यंत संघटनेची ताकद काय असते हे आम्ही कृतीत करून दाखवलं. त्या ठिकाणी एक असंही इलेक्शन आम्ही पाहिलं नाही 2019 ते 2024 जे इलेक्शन मध्ये आम्ही नागपूरमध्ये मागं त्या ठिकाणी राहिलो. प्रत्येक इलेक्शन मध्ये आम्ही आमचा जनता फडकवल्याचा आहे. आणि मग कोणाच्या मनामध्ये ती शंका असेल तो कृपा करून की शंका अपन काढून टाका अशी सही विनंती। माननीय रमेश चन्नीदेव जी, आपको एक ही बात बताना चाहूंगा कि पूरे देश में एक चीज बताना जरूरी है कांग्रेस के प्लेटफॉर्म से, और उस चीज का उत्तम दोहराना बहुत जरूरी है। हाँ, मैं जानता हूं कि कुछ दिन पहले नागपुर में जो हालात बिगाड़ने का काम किया है वो हम सबको बहुत दुख भरा दास्तान हमको सुनना पड़ा, देखना पड़ा और सहना भी पड़ा उसमें। तो हम सबको पूछना है इस देशवासियों को, कांग्रेस के लोग, हमने देश की आजादी हमें मजहब के नाम क्यों नहीं? जब हम देश की आजादी लड़ रहे थे, जेव्हा आम्ही त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढत होतो त्यावेळेस आम्ही कोणाचा मजहब विचारला नाही, आम्ही कोणाची जात पात विचारली नाही। तो तेली होता का कुणबी होता की तो आदिवासी होता की तो इस्लामी होता की त्या ठिकाणी असलं त्या ठिकाणी बौद्ध होता, आम्ही कोणाची जात पात विचारली नाही। अनेकदा निवडून आल्यानंतर सरकार बनवल्यानंतर आम्ही का जात पात विचारतोय तर उत्तर आपण काँग्रेसच्या प्लॅटफॉर्म विचारलं पाहिजे। हे देशाचं राष्ट्र, आपण देशाचं स्वातंत्र्य ब्रिटिशांकडे मिळवून घेण्यासाठी जाती पंक्ती उभी करण्यासाठी मिळवलं नाही, आपण हा देशाचं स्वातंत्र्य मिळवून घेतलं त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचं त्या ठिकाणी जनकल्याण करण्यासाठी। आणि हे समजा आपण करून बोलत नसेल तर कुठेतरी आपण कमी पडतोय। आणि म्हणून माननीय जयनीताला जी मैं आपसे चाहूंगा कि कांग्रेस के प्लेटफॉर्म से जरूर पूछना जरूरत है उसमें कि हमने देश की आजादी जात पात के लिए मिलाई क्या आम आदमी के भले के लिए मिलाई, ये बहुत बोलना जरूरी है। आपण या ठिकाणी मला कार्यक्रमाला इथे मला संबोधित करण्याचा जो मान सन्मान दिला त्याबद्दल प्रदेश काँग्रेस कमिटीचा मनापासून आभार मानतो, आपल्या शब्दाला विराम देतो। जय महाराज। स्वागत करे राष्ट्रवर्धन भाऊ निवेदन की वे आपको संबोधित करे। खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अल्पावे ही आजची काळाची गरज आहे। आपला धर्म आहे हा युग धर्म देखील आहे आणि या युग धर्माचा जागर करण्याच्या अनुषंगाने निवडणुका येतील, निवडणुका जातील, सत्ता येईल, सत्ता जाईल, तिकीट भेटेल, तिकीट घटेल, पद मिळेल, पद मिळणार नाही, मात्र सर सलामत तो ही नेमकी अवस्था आज आपल्या देशाची झालेली आहे। आणि देशात सद्भावनेचा ऱ्हास झालाय आणि सद्भावनेचा जर ऱ्हास झाला तर तुमचं आपलं कोणाचंच काही खरं नाही। हा सत्य जो मंत्र आहे त्या मंत्राच्या अनुषंगानं आयोजित या सद्भावना शांतीमार्चच्या नागपूर या ठिकाणी समारोपाच्या प्रसंगानं मंचावर उपस्थित आदरणीय एआयसीसीचे प्रभारी महोदय तद्वत लोकमान्य गणमान्य आदरणीय महाराष्ट्र प्रदेशचं सर्व नेतृत्व, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज महाराष्ट्राची परिस्थिती जी आहे ती अत्यंत विदारक स्वरूपाची आहे। आपण सर्वजण काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना पहिल्यापासून जातो, जात असताना आपला एक अभिनिवेश असतो, आपली एक भूमिका असते, आपला एक दृष्टिकोन असतो, आपले सुख असतात, आपले दुःख असतात, आपल्याला तक्रारी असतात, आपल्या अपेक्षा असतात, आपल्याला आवडणारा व्यक्ती असतो, आम्हाला नावडणारा व्यक्ती असतो, आपण कोणाचे तरी हितचिंतक असतो। मात्र या सगळ्यांना पेक्षा वेगळं आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वागलं पाहिजे अशी एक परिस्थिती आणि चित्र आपल्या महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये निर्माण झालं। त्यामुळे आज आपण कहा गए ते काही नाही क्या लाया कुछ नाही असं करून या कार्यक्रमावरून आपण पोहोचू शकणार नाही। आपल्याला नेमकेपणानं आपली भूमिका सर्वांना ठरावी लागणार आहे, नाहीतर आगामी काळ हा देशाचाच वाईट आहे, समाजाचाच वाईट आहे, पक्षाचं काय वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नसावी। कॅलेमिटी मेक्स युनिटी नावाचं एक शास्त्र आहे। जेव्हा संकट येतात, जेव्हा मोठ्या मोठ्या आपत्ती आपल्यावर येतात, तेव्हा सगळ्या लोकांनी
एकत्र होऊन त्याच्या विरोधात आपण लढत असतो. या सूत्राला युनिटी म्हणतात. ही पक्षावरही लागू आहे, ही देशावरही लागू आहे, ही व्यक्तीवरही लागू आहे, समूहावर सगळ्यांवर लागू आहे. आणि आज आपल्याला युनिटीची गरज आहे. आणि युनिटी जर करायची असेल, हम सब एक आहे जर आपल्याला म्हणायचं असेल, शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आपल्याला म्हणायचं असेल, आपल्याला संविधानाचं राज्य म्हणायचं असेल, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, वारकरी संप्रदाय, या सगळ्यांचा आपल्याला जर उल्लेख, आपल्या उच्चार जर करायचा असेल, तर आपल्या मनात, आपल्या हृदयात नेमकेपणानं कोणती भावना असली पाहिजे, तर त्या भावनेचं नाव आहे सद्भावना. जोपर्यंत सद्भावना वृद्धिंगत होणार नाही, तोपर्यंत आपल्या समस्या ज्या आहेत या दूर होऊ शकणार नाही. आज नेमकेपणानं समस्या काय आहेत, तर गरीब जो आहे तो अधिक गरीब होत चाललाय, श्रीमंत जो आहे तो अधिक श्रीमंत होत चाललाय, आणि गरीबाच्या आणि श्रीमंताच्या मध्ये जी दरी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढत 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 चाललेली आहे. पहिले झोपडपट्टीतला जात गेलेला माणूस म्हणायचा की मला खोली भेटली पाहिजे, खोलीतला माणूस म्हणायचा की कसं काय असेल, ते जमलं पाहिजे, 1 BHK तरी फ्लॅट भेटला पाहिजे. 1 BHK वाला म्हणायचा 2 BHK चा भेटला पाहिजे. पैदल वाला म्हणायचा सायकल भेटली पाहिजे, सायकल वाला म्हणायचा मोटरसायकल भेटली पाहिजे, मोटरसायकल वाला म्हणायचा की गाडगा हवा लागली पाहिजे, त्यासाठी 4 चाकी आली पाहिजे. आता या सगळ्या मध्यमवर्गीयांच्या अशा अपेक्षा या आता फोन ठरल्या. आता झोपडपट्टीवाला तिथे तर आवश्यक झालाय, 1 BHK वाला फ्लॅट वाला म्हणतो काहीतरी आलाय, बिलकुल ते दुसरा धंदा पाणी करताय, तो बघावा. त्यामुळे शहरातला जो नागरिक आहे तो परेशान आहे. ग्रामीण भागात आपल्या शेतकरी जो आहे त्या शेतमालाला भाव नाही. शेतमालाला भाव का नाही? सोयाबीनचा भाव काय? 4.5 रुपये 4,000 रुपये क्विंटलचा सोयाबीनचा भाव आहे. सोयाबीन तेलाचा भाव काय? काय माऊली 170, 175, 180. त्याच्यात 15% पाम ऑइल आहे, 5 रुपये किलो नाणे, हे 15% त्याच्यात टाकले. सोयाबीनच्या तेलाचा भाव वाढत वाढत चालला आणि सोयाबीनचा भाव कमी कमी होत चालला. तेच कापसाचं, तेच धानचं, तेच मक्याचं शेतमालाचा भाव एकीकडे पडत आहे. आणि शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याच्या पोराचे लग्न होऊन राहिले, शहरातले गोष्ट संध्याकाळी तसा येते का काही भांडण घेऊन येते घरात. हे नवीन समस्या आहे, नवीन चिंता ही आता पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. याचे सर्व जे कारण आहे, या सर्वांचे कारण या राज्य व्यवस्थेमध्ये कुठेतरी अडकून पडलेले आहे. पण आजचा जो राज्य व्यवस्था आहे, जी दिल्लीतली आहे, जी मुंबईतली आहे, यांनी आता एक कठपुतलीचा खेळ सुरू केलेला आहे. आणि या कठपुतलीच्या खेळामधल्या कठपुतल्या ह्या भावल्या ज्या होत्या त्या निर्जीव होत्या. मात्र यांनी जो डाव टाकलेला आहे, यांच्या कठपुतल्या या देशाच्या नागरिकांना ते जरूर बनवत आहेत. मात्र या कठपुतल्या ज्या आहेत या निर्जीव नाही, या हाडामासाच्या आहेत. आणि यांच्या हातामध्ये तलवारी दिलेल्या आहेत, काठ्या दिलेल्या आहेत, दगड दिलेले आहेत. आणि एकमेकांचे डोके फोडायचे आणि यांनी खुशाल राज्य करायचं ते नियोजन आपल्या देशामध्ये आणि पर्यायाने आपल्या महाराष्ट्रामध्ये ते नियोजन घातलं आहे. नागपूरची दखल झाली. नागपूरच्या दंगलीमध्ये जे आमदार आहेत, त्या आमदारांच्या व्हिडिओ व्हायरल आहेत. त्यांनी काय म्हटलं की मी फोन लावत होतो, पोलीस फोन उचलत नव्हते, पोलीस फोनाचं उत्तर देत नव्हते, मुख्यमंत्री फोन लावत होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या फोनलाही पोलीस प्रतिसाद. आणि कोण म्हणतोय? सत्ताधारी आमदार म्हणतोय. कोणाचं नाव सांगतोय? गृहमंत्र्याचं नाव सांगतोय, मुख्यमंत्र्यांचं नाव सांगतोय. या कारणाचं दडलंय की या सरकारच्या या दंगलीच्या मागे कोण प्रायोजक होतं? या दंगलीचे प्रायोजक आहेत. तुला नाव घेण्याची आवश्यकता नाही. हाताच्या कंगणाला अर्थ कशाला? अरे गव्हर्नमेंट पर्सन तुम्ही दंगली घडवता. 2002 मध्ये गुजरात पेटवला, तुमची राजकीय पोळी शेकून घेतली. ज्या माणसाला कोणी ओळखत नव्हतं त्या दाढीवाल्याला त्यांनी दंगली घडवल्या, माणसं लढवले, गर्भवती महिलेचे पोट पाडले, ते अभक्य आहे ते त्रिशूळावर लटकवलं. इतकी भारताच्या इतिहासात काळिमा फासणारी दंगल 2000 मध्ये ज्या माणसाने घडवली त्या माणसाला देशाचं पंतप्रधानपदी पाहण्याचं दुर्भाग्य.
हे आपल्या सर्वांवर आलंय आणि या घटनेवरून आपल्याला काही शिकलं पाहिजे. आता पुन्हा दंगली झाल्या पाहिजे आणि दंगली होऊन त्यांचं राज्य टिकलं पाहिजे हे त्याच्या मागचं कारस्थान आहे. मात्र यावेळेच्या दंगली ज्या आहेत त्या निवडून देण्यासाठी नाही, यावेळेच्या दंगली ज्या आहेत त्या महाराष्ट्र लुटून देण्याकरता आहे. महाराष्ट्र कसा लुटून नेला जातोय, तर महाराष्ट्रातल्या त्या जमिनी आहेत या उद्योगपतींच्या घशात घालण्याचं कारस्थान सुरू आहे. कुठे उत्खननासाठी जमीन दिला जात आहे, तो मुंबई अख्खी धारावी असेल, मुंबई असेल, तिच्या अडाणीला अंतर दिला जात आहे. शेतमालाचा भाव पाडायचा, तेलाचा भाव वाढवायचा, कापसाचा भाव पाडायचा, कपड्याचा भाव वाढवायचा, तुरीचा भाव पाडायचा, कमी करायचा, डाळीचा भाव वाढवायचा. हा धंदा करताना मध्यस्थ जो आहे, जो व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्याचं चांगलं या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे जर तेल वाढत असेल तर शेतमालाचा भाव वाढला पाहिजे, सिमेंटचा जर भाव वाढत असेल तर मजुरीचाही वाढला पाहिजे. मात्र आपल्या कामगारांना कुठलाही त्यांना सुख मिळणार नाही, शेतकऱ्यांचं पोट भरणार नाही अशी एक व्यवस्था निर्माण केली जाते. आणि या व्यवस्थेकरता आता दंगली घडवण्यात जात आहेत, म्हणजे शांततेने सर्व केंद्रात ते सुटता यावा. आणि हा सद्भावना यात्रा काढण्याचं जे कारण आहे ते आपल्या सगळ्यांना जाणतं राहायचंय. आणि हृदयामध्ये आपल्या देशाच्या संविधानाच्या बद्दलचा आदर, आपुलकी आणि संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे. नागपूरला दंगलीचा इतिहास नाही. नागपूर हे थोड्या गोविंदाने एकाच एक जिल्हा राहणारं एक महानगर आहे. 300 वर्षापूर्वी पासून या याच्यामध्ये ताजुद्दीन बाबाला हिंदू, मुस्लिम, बौद्ध सर्व धर्माची लोक जातात. रामाची जेव्हा रथयात्रा निघते तेव्हा सर्व धर्माचे लोक येतात. मात्र अशा या शहराची शांतता ही भंग करायची आहे. कारण या सरकारचं जे विफलता जी आहे त्या विफलतेकडे आपलं सगळ्यांचं कोणाचं लक्ष जाता कामा नये. ही दंगल होण्याच्या आधी असं एक चित्र निर्माण झालं होतं की आता महाराष्ट्राला जाळायचा होता. कोकणामध्ये दंगली झाल्या, राजापूरला दंगल झाली. राजापूरच्या दंगलीचं काय कारण आहे, तर राजापूरच्या दंगलीला होळी त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम थोड्या परिसरात राहतात. मात्र राजापूरला आयर्नाव निघालेले आणि त्या आयर्नाव हे अडाणीला विकलेलं आहे. त्याचं उत्खनन होण्याकरता त्या ठिकाणी दंगल घडायला लागली. मी आधी बोलणार नाही, मात्र आपल्याला सगळ्यांना दृष्टिकोन ठेवून आपल्या व्यवस्थेकडे बघितलं पाहिजे. आपल्याला कसं लुटलं जात आहे, कसं नागवलं जात आहे, कसं नाचवलं जात आहे, कसं लढवलं जात आहे, या दृष्टिकोनातून डोळस पद्धतीने आपल्याला सगळ्यांना बघावं लागणार आहे. आता हा विषय जिंदाबादचा नाही, हा विषय मुर्दाबादचा नाही, तू मागे वळवता हा विषय नाही. हा विषय एकजुटतेने आपल्याला सर्वांना सद्भावनेच्या अनुषंगाने पुढे गेलो पाहिजे. हे दाद आपल्याला सगळ्यांना मागण्याकरता महाराष्ट्रभर काँग्रेसने फिरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज आपल्याकडे सद्भावना पदयात्रा ही पहिल्यांदा नाही आली. बीडला एक संतोष देशमुख नावाचा एक सरपंच जो आहे त्याचा अमानुष पद्धतीने, क्रूर पद्धतीने खून केला. तिथे दोन समाज, दोन हिंदू धर्मातल्या दोन जातींना लढवण्याचं काम झालं. एक जात एकीकडे उभी गेली, दुसरी जात दुसरीकडे उभी गेली. आका नावाचा शब्द आला, खोक्या नावाचा शब्द आला. पोलिसांनी त्या ठिकाणी आपलं संपूर्ण यंत्रणा काढून घेतली आणि खासगी टोळ्यांना तो जिल्हा आनंद देण्याचं काम केलं. त्या जिल्ह्यामध्ये आपली सद्भावना पदयात्रा गेली आणि दोन जातींनी आपसात न लढता एकत्र नांदावं हा संदेश घेऊन आपण त्या ठिकाणी गेलो आणि भरगच्च स्वरूपाचा प्रतिसाद फील्डमध्ये आपल्याला मिळाला. आपण याही ठिकाणी शांतता कमिटी पाठवली, फॅक्ट फाइंडिंग कमिटी पाठवली, इथेही शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केला. आणि आज ही पदयात्रा जी आहे हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही, राजकीय सोपस्कार नाही. आला शेव तर केला देव नाही, हा आपलं कर्तव्य आहे. काँग्रेसच्या माणसानं काय वर्तन आपलं असलं पाहिजे आणि या देशामध्ये सत्तेसाठी नव्हे त्या देशाच्या एकता अखंडतासाठी लढणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. ही जबाबदारी घेऊन आज या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विविधतेत एकता ही भारत की विशेषता हे मानत असताना आपण पुढे आलो. पुढच्या काळामध्ये पुढल्या काळात परभणी या ठिकाणी पण आपली 3-4 तारखेला त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी दलित राज्य आणि सवर्णामध्ये जो एक त्या ठिकाणी एक तणाव निर्माण झालेला आहे. त्या अनुषंगाने कधी संदेश द्यायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे एक आहे. हा नारा घेऊन आपण त्याही ठिकाणी सद्भावना घेऊन जात आहोत. जिथे जिथे सद्भावनेवर संकटात येईल त्या त्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता धावून जाणार आहे. ही भूमिका या सर्व आदरणीय खासदार महोदय, आमदार महोदय, आमचे मंत्री महोदय या सर्व आदरणीय नेत्यांच्या या ठिकाणी नेतृत्वात आम्ही जात आहोत.
आज मान्य आमचे 4 खासदारही मंचावर आहेत. या मिशनमधलं काम आज कोणी बोलू शकलं नसेल, कोणी बोलू शकलं नसेल, मात्र आज हे सर्व एवढं तोलामोलाचं मंचावरील जे नेतृत्व आहे ते एकत्र येऊन आणि एका संदेशाने एका दिलाने जे काम करते त्याचं कारण काय तर महाराष्ट्रामध्ये सद्भावना ही नांदली पाहिजे. सद्भावनाचा संदेश जो आहे हा पुढे गेला पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि ही भूमिका असल्याचं कारण जे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे आणि ते कारण आहे की सर सला बघतो आणि आता सरळ आपल्या ठिकाणावर न राहिलं नुसतं धड राहिलं तर काय कामाचं. हा एक गांभीर्यपूर्ण विषय आपल्या सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. पुढे औरंगजेबाची कबर काढली, मात्र औरंगजेबाच्या कबरीमधून त्यांनी घुमजाव का केला तर आपण सांगितलं की औरंगजेब क्रूर होता आणि देवेंद्र फडणवीस हा यांचाही कारभार हा तेवढाच वाईट आहे. त्याच्यामुळे एकच वाद झाला आणि वाद झाल्यानंतर आपण पुन्हा दुसरा प्रश्न विचारला काँग्रेसच्या वतीने की जसं आपण औरंगजेबाची कबर खोदायची भाषा करताय, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आपण RSSचे कच्चे बच्चे, तसंच आपण जे आहे ते इंग्रजांना मदत करणार आहे, स्वातंत्र्य नको नको म्हणणार आहे, समता नको नको म्हणणार आहे, बंधुभाव नको नको म्हणणार आहे, अस्पृश्यता असली पाहिजे म्हणणार आहे. एक वर्ग जो होता आणि दुर्दैवाने त्या वर्गाचं मुख्यालय विषमतेचे बीज पेरणारा जो भारताचा विचार आहे दुर्दैवाने ते विषमबाग मध्ये थंडा थंडा कुलकुल म्हणून बसलेले आहेत. ते आपल्या सगळ्यांचा आता लढवण्याचं काम आणि देशामध्ये आग लावण्याचं काम करतात आहे. त्यांना आपण प्रश्न विचारला की अशी देशाच्या एकते अखंडतेचे संविधान आणि स्वातंत्र्याच्या विरोधात भूमिका घेणारे आणि इंग्रजांना मदत करणारे आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणाऱ्या अनेकांच्या कबरी, पुतळे, समाध्या या देखील आपण उद्ध्वस्त करणार का. आणि हा प्रश्न विचारल्यावर करंट लागला आणि तो करंट लागत असताना नागपूरची दंगल झाली आणि नागपूरची दंगल झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं दुसऱ्याचं घर जाळलं तर आपले घर जळतं. एका मिनिटात झटका लागला, करंट लागला, लाईट लागला, हा सरीपाठावरचा खेळ अंगलट येऊ शकतो. आणि त्यांनी ताबडतोबीनं कबरीतून विड्रॉल होण्याची भूमिका घेतली की हे जर आपल्या देशी बागेत घुसले बका 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 काय होईल. त्यामुळे धनंजय मुंडेचा झालेला जो राजीनामा आहे हा राजीनामा काही नैतिकतेच्या आधारावर झाला नाही, तर त्यांना वाटलं की मंत्रालयात लोक घुसतील म्हणून त्यांनी राजीनामा घेतला आणि उपरती जे सुचली की त्यांच्या लक्षात आलं की या रेशीमबागच्या कंपाऊंडचे कुलप कधी तोडले जातील म्हणून त्यांनी घाबरून आता कुठेतरी वेगळी भूमिका घेतली. आता कत्पुतीचा वेगळा डाव सुरू करतील, एकमेकांच्या विरोधात लढवण्याची भूमिका घेतील आणि आपल्याला सगळ्यांना संविधानाचा जो विचार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, गाडगे महाराजांचा, तुकडोजी महाराजांचा जो विचार आहे हा विचार पुढे येऊन जायचा आहे. निवडणुका येतील जातील, मी आधी सांगितलं ते सत्य आहे. कोणाला कोणतं पद छोटं मोठं मिळेल नाही मिळेल काही नंतरचा प्रश्न आहे. मात्र विकास भाऊ आपण विकासाचा जो सुरुवात करत असताना एक मनांचा विकास, आपल्याला लोकांच्या समृद्धीचा विकास हा देखील करावा लागणार आहे. त्याला एक क्रमांक 1 चं प्राधान्य द्यावं लागेल आणि ते क्रमांक 1 चं प्राधान्य देत असताना कुठे किंतु परंतु राहणार नाही. आपल्या शंकांवर काही एक निर्णय आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आणि तेच आव्हान करण्याकरता आज ही पदयात्रा काढण्यात आली. तर ते शेवटी एवढंच सांगतो की राहुल गांधींनी सांगितलं की मोहब्बत की दुकान आणि मोहब्बती दुकान म्हणजे काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आणि त्या मोहब्बती दुकान आपल्याला उघडायची आहे आणि त्या दुकानातून आपल्याला सद्भावना पसरायची आहे, सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे. आणि हे आपलं मोहब्बतचं जे दुकान आहे आज नागपूरमध्ये आपण आलो. माझे काही शब्द या ठिकाणी राजकीय अभिनयामध्ये वाटले असतील तर कृपा करून तसं समजून घेऊ नका. मी जे बोललो ते सत्य बोलते, जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. मी सांगत असताना आपली सद्भावना पदयात्रा केली. आपण सत्ता जी, हमारे CLP के लीडर श्री विजय वड़कैवार जी, मंच पे उपस्थित नेतागण, साथियों, सबसे पहले मैं
सिटी कांग्रेस कमेटी के अध्यक्ष विलास ठाकरे जी की और उनके पदाधिकारियों को मैं धन्यवाद देता हूं। उन्होंने छोटे समय के अंदर सारे मुसीबतों को सामना करते हुए ये शांति यात्रा सद्भावना यात्रा की आयोजित की और उन्होंने सक्सेसफुल तरीके से निभाया। मैं उनको धन्यवाद देना चाहता हूँ। अरे सारे हमारे वक्ताओं ने आपके सामने जो नागपुर में जो हुआ उसके बारे में विस्तार में बताए। सद्भावना कायम रखने के लिए हमने एक कार्यक्रम का अपनाया, लेकिन पुलिस ने उसको हमको रोका। पुलिस ने हमने जो पहले जो रूट तय किया था वो रोक दिया और हम उससे संघर्ष करने के लिए नहीं थे। इसलिए सद्भावना बनाए रखने के लिए हमने एक नया रूट बनाया। पहले हम लोग दीक्षा भूमि में गए, संत सदुद्दीन बाबा जी के वहां गए, गणेश मंदिर में गए, हम छत्रपति शिवाजी महाराज के पुतले पे हमने हाथ डाला। कांग्रेस पार्टी ये चाहते कि सद्भावना बनाए रखे, सर्वधर्म समभाव की भावना लेकर शांति और अमन की वातावरण बनाए रखे। इसके लिए कांग्रेस पार्टी आज ये सद्भावना रैली निकाली। मुझे याद है कि हमारे प्रिय नेता राजीव गांधी जी ने सद्भावना यात्रा निकाली थी, देश भर में निकाली थी। बीजेपी और आरएसएस देश में तनाव चाहते हैं, जाति के नाम में, धर्म के नाम में लोगों को बांटना चाहते हैं। नागपुर कितना ऐतिहासिक जगह है, सारे लोग मिलजुल करके इधर जीते हैं। नागपुर जैसे ऐतिहासिक सिटी में ऐसी घटना होना इसके जिम्मेदारी इसका। मैं आशीष कुरैशी को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ। उन्होंने बहुत सारे लोग मुझे बुलाया, आशीष कुरैशी ने अच्छा काम किया, आशीष कुरैशी ने अच्छा काम किया। लीगली इन्होंने जो काम किया उसका बहुत फायदा हुआ। बहुत सारे लोग मुझे आकर के मैं कांग्रेस पार्टी के तरफ से आशीष कुरैशी को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। आगे भी आपने हमको मदद करना। ये दो बातों को मैं आपके सामने रखना चाहता हूँ। महाराष्ट्र के मुख्यमंत्री नागपुर से हैं। मुख्यमंत्री इन घटनाओं के बारे में उनको क्यों प्रायर इंफॉर्मेशन नहीं मिला। मुख्यमंत्री होम मिनिस्टर भी है, गृह मंत्री भी है। गृह मंत्री के पास है इंटेलिजेंस, मैं भी केरला का गृह मंत्री हूं। अपने जो प्रदेश है, प्रदेश में जो भी घटना होने वाले हैं इसके बारे में इंटेलिजेंस रिपोर्ट देते हैं। मैं फडणवीस जी को ये पूछना चाहता हूँ, क्या इंटेलिजेंस रिपोर्ट आपके पास आए थे? ये तनाव की परिस्थिति होने वाले हैं, इसके बारे में आपको पहले इंफॉर्मेशन मिले थे? मिला है तो आपने क्या कदम लिया? नहीं मिला है तो आपका इंटेलिजेंस का सबसे ज्यादा पुअर है और इंटेलिजेंस को बदलने की जरूरत है। और एक घटना होने के बावजूद आपने बोला, आपने इसको समर्थन किया। जो लोग तनाव करना चाहते थे, डिबेट करना चाहते थे, दंगा फसाद करना चाहते थे, आपने इसको मदद किया, सपोर्ट किया।
मुझे विश्वास नहीं है बुलडोजर चलाने के काम हो रहे हैं। सुप्रीम कोर्ट ने बुलडोजर के लिए पाबंदी लगाया है। नागपुर में कैसे बुलडोजर चलाया, विजय वर्गीवाल ने बताया। बुलडोजर चलाने के बाद अधिकारी जाकर के माफी मांग रहे हैं। क्या हो रहा है? आज देश भर में बीजेपी यही कर रहे हैं। धर्म के नाम पे लोगों को विभाजित कर रहे हैं, तनाव पैदा कर रहे हैं। अपना राजनीतिक लाभ उठाने के लिए उन्होंने जो काम कर रहे हैं उसको हमको रोकना है। इसलिए कांग्रेस पार्टी ने सद्भावना यात्रा करने की कोशिश की, आयोजित की। आने वाले दिनों में भी हमको इसको आगे लेके चलना है। केवल नागपुर में नहीं, पूरे महाराष्ट्र में, पूरे भारतवर्ष में शांति और अमन की वातावरण बनाए रखना हमारा जिम्मेदारी है। आप कांग्रेस के इतिहास देखिए, कांग्रेस हरदम शांति और वातावरण, शांति की वातावरण बनाए रखने के लिए काम की है। हमारे नेता महात्मा जी हो, पंडित जवाहरलाल नेहरू हो, अब्दुल कलाम आजाद जी हो, हमारे सारे नेतागण देश में सांप्रदायिक सद्भाव बनाए रखने के लिए काम की। कांग्रेस के इतिहास से हमको दिखाते हैं। मैं ज्यादा बोलना नहीं चाहता, लेकिन एक बात मैं जरूर बताना चाहता हूँ। महाराष्ट्र की सरकार निष्पक्ष रूप में काम करना चाहिए। महाराष्ट्र की सरकार, महाराष्ट्र के मुख्यमंत्री निष्पक्ष रूप में काम करना चाहिए। जो दोषी है उसको कार्रवाई करना चाहिए। लेकिन हमको ये बताया कि इसमें बीजेपी की तरफ से जो विश्व हिंदू परिषद के जरिए जो घटना हुआ है उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई है। देश के मुख्यमंत्री, प्रदेश के मुख्यमंत्री की जिम्मेदारी होते हैं निष्पक्ष रूप में काम करने का, लेकिन उन्होंने निष्पक्ष रूप में काम नहीं किया। देश में सामुदायिक सद्भाव बनाए रखने के लिए प्रधानमंत्री, मुख्यमंत्री जो पद में रहते हैं उनको जिम्मेदारी होती है। वो जिम्मेदारी निभाने के लिए वो लोग तैयार नहीं है। मैं यहाँ एक बात जरूर बताना चाहता हूँ, जो लोग पीड़ित हैं, शोषित हैं, जिसके ऊपर अन्याय हो रहे हैं, उधर कांग्रेस पार्टी रहेगा और हमारे प्रिय नेता राहुल गांधी आपके साथ रहेगा और कांग्रेस पार्टी आपके दुख का दर्द करेगा। आपको जानते कल ईडी ने हमारे नेता राहुल, सोनिया गांधी और राहुल गांधी के ऊपर केस चार्जशीट फाइल किया। क्या चार्जशीट है? आपने समाचार पत्र वगैरह पढ़ा होगा। श्वेत पत्र की उसमें कुछ नहीं होने वाले हैं, लेकिन बीजेपी ने पॉलिटिकल वेंडेटा, राजनीति के वजह से हमारे नेता लोगों को परेशान करने के लिए कोशिश की। राहुल गांधी और सोनिया गांधी को कितने घंटे उन्होंने पूछताछ की? क्या हुआ? राजनीतिक बदलाव करने के लिए उन्होंने ये सब कर रहे हैं। कांग्रेस पार्टी को खत्म करने के लिए कोशिश कर रहे हैं। ईडी और सीबीआई के नेतृत्व में हमारे देश में विपक्ष की सारे नेता लोगों को परेशान कर रहे हैं। आप देख लीजिए, हर प्रदेश में जो लोग बीजेपी के खिलाफ बात करते हैं, बीजेपी के खिलाफ संघर्ष करते हैं, बीजेपी के कार्यकाल के बारे में जनता के बीच में जाकर के बताते हैं और सबके ऊपर ईडी और सीबीआई लगाते हैं। लेकिन ईडी और सीबीआई से कुछ होने वाला नहीं है। कांग्रेस पार्टी संघर्ष करेगा। कांग्रेस के सारे कार्यकर्ता एक होके हमारे नेता के साथ एकजुट होके बीजेपी के खिलाफ
बीजेपी के पॉलिटिकल मैंडेट के खिलाफ हम लोग काम करेंगे। आज देश भर में कांग्रेस जन आज इधर नहीं होता है। आज की हमने सद्भावना यात्रा की वजह से आज ईडी के ऑफिस में धरना नहीं किया है। कल एक परसों ये लोग तय करेंगे, नागपुर में ईडी के ऑफिस में हमारा प्रदर्शन होगा, धरना। हमारे नेता लोगों को जो परेशानी पहुंचाने के लिए झूठे केस लगा करके कांग्रेस पार्टी को जो खत्म करने का जो कोशिश चल रहे हैं, उनको हम लोग एक होकर के कांग्रेस की जनता, कांग्रेस की हर कार्यकर्ता एक होकर उसका मुकाबला करेंगे। और आने वाले दिनों में आप जो जानते हैं पिछले पार्लियामेंट के चुनाव में क्या हुआ है, कैसे सरकार बने है, जनता ये सब देख रहे हैं। इसको बदला हम लेंगे। मैं आप सबको धन्यवाद देता हूँ। इस सद्भावना यात्रा में आप लोग शामिल की। आने वाले दिनों में हम लोग सांप्रदाय सद्भाव बनाए रखने के लिए हर कार्यकर्ता आगे आके काम करना चाहिए। ये ऐतिहासिक नागपुर जैसे ऐतिहासिक सिटी में अमन शांति रखने के लिए, बनाए रखने के लिए आपको काम करना है। धन्यवाद। अरे वाह, पिकनिक की तैयारी। अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है। तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज का सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।